गुड मॉर्निंग गाईज, तुमचा सौरभ पाटील उठला आत्ताच. गाईज आता आवरायचंय, ब्रश करून निघायचंय आपल्याला. चलो गाईज, तुम्ही पण आवरा. कशी झाली संक्रांतीचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही. आम्ही कुठे गेलो होतो, काय गेलो होतो. चला गाईज, आवरूया आपण, भेटूया मग आवरल्यानंतर. चलो गाईज, तोपर्यंत ब्लॉग बघतच राहा तुम्ही. भेटूया आपण फ्रेश झाल्यानंतर, आंघोळ गेल्यानंतर. हा गाईज, कसा गेला दिवस तुमचा? चालू आहे आता घरी. सकाळी ब्लॉग अपडेट करायचा राहिलाच. आलोय घरी आता, फ्रेश झालोय. तुमचा झालाय चहा पाणी? आता निघतोय आम्ही, थोडं बाजार करायचं आहे, बाजारला जायचंय, थोडं भाजीपाला घेऊन यायचं आहे. त्यासाठी निघतोय आता आम्ही. तर काही भेटूया आपण, दाखवूया आज काय चाललंय भाजी मार्केटमध्ये. भेटूया गाईज, चलो निकलते आपण. आता गाईज निघतोय आम्ही आता. मॅडमचं पण आवडलेलं आहे ते धन्नू. चला मंडळी, चाललोय आम्ही आता. येऊया. महादेवाचं मंदिर आहे काही, देवावर पण चालू. आणि बघू शकता ट्रॅफिक भरपूर दिसते आज. भेटूया. भरपूर ट्रॅफिक दिसते आहे. सिग्नल सुटलेला आहे. ओ नो, सिग्नल बंद झालेला आहे. सिग्नल बंद झालेला आहे. आपल्या चौकात, अख्खे चौक बघू शकता. सिग्नल तोडत टाकायचं गाईज. आलेलं आहे आपण भाजी बाजारात. मंडी आहे बरं गाईज. काय विचार काय आज जरा कमी दिसते. आज इथं एक दुकान असतं, ते नेहमीचं दुकान नाही. पक्षी बघायचं तेवढे बघतो. मी ते काकांकडे चांगलं आहे भाज्या जरा, त्यांच्याकडे येत जातो मी पण. आम्ही पण येत जाऊ. ॲपलवर घ्यायचं. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? काय केलं आज दिवसभर? आम्ही आत्ता जाऊन आलो थोडं मार्केटला. थोडं काम होतं, भाजीपाला आणायचं होतं. येऊन आलो भाजीपाला. कुंभमेळा चालू झाला आहे गाईज. कुंभमेळ्यासाठी कोण कोण जाणार आहेत त्यांनी आपल्या ब्लॉगला खाली कमेंट करा. प्रयागराजला कुंभमेळा भरलेला आहे. एक 2-3 दिवस झाले चालू झाला आहे तो. एक काहीतरी 28 फेब्रुवारीपर्यंत आहे तो प्रयागराजला कुंभमेळा. इथं पुण्यातून ट्रेन पण आहेत आपल्या. काहीतरी 10:30 वाजता ट्रेन असते, ती जाती प्रयागराजला. तरी तुम्ही बघितलंय गाईज कुंभमेळा टीव्हीवर? काही जे साधू लोक येतात ते अभ्यंग स्नान, अमृत स्नान करण्यासाठी येतात. अमृत स्नान
तर त्यांना कसं समजत असेल का कुंभमेळा आहे, आता आपल्याला जायला पाहिजे तिकडे प्रयागराजला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असतो ना तो. तर काय वाटतं तुम्हाला, काय कसं समजत असेल त्यांना का आपल्याला जायला पाहिजे होता कुंभमेळ्यासाठी? आणि जर तुम्हाला काही आयडिया असेल तर सांगा. कारण ते साधू लोक हिमालयात तपस्या करत बसतात, तर त्यांना पण कसं समजत असेल का आपण आता कुंभमेळ्याला जायला पाहिजे. काय त्यांना आज्ञा आज्ञा समजावी का त्यांना की इच्छाशक्ती, त्यांची प्रबळ इच्छाशक्तीने ते त्यांना. कारण 144 वर्षानंतर 144 वर्षानंतर हा कुंभमेळा पडतो, हा महाकुंभमेळा म्हणतात त्याला. तर सांगा गाईज कसं त्यांना, तुम्हाला काय वाटतंय, कसं साधू लोकांना समजत असेल का आपल्याला जायला पाहिजे आता. चला गाईज, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपले नवीन नवीन ब्लॉग बघत जा. कारण तुमच्या ब्लॉग, तुमची सौरभ पाटील ब्लॉगला तुमची गरज आहे. चला गाईज, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो गाईज, बाय बाय, गुड नाईट.